सुरुवातीला महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मी स्वराज्य दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। आज शिवराज्याभिषेकाला 6 जूनला 352 वर्ष झाली आणि हा दिवस राज्यामध्ये आमच्या सरकारने उत्साहाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि तोच कार्यक्रम आज जिल्हा परिषदेमध्ये होता। आम्ही सगळेजण त्याला उपस्थित होतो। आता आज आम्ही जिल्हा परिषदेमध्ये संकेतस्थळ हे NICच्या प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलेलं आहे आणि ते आपल्या जिल्ह्यातल्या नागरिकांच्यासाठी ग्रामस्थांच्यासाठी आपण आज ओपन केलेलं आहे। त्यांना सुलभ वापरण्याच्या करता उपलब्ध करून दिलेलं आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अलीकडच्या काळामध्ये AIचा वापर, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा, कृत्रिम बुद्धिमत्ता मोठ्या प्रमाणावर सगळ्या जगामध्ये चाललेला आहे। आपला भारत देश पण त्याच्यात मागं नाही, भारत देशाने पण त्यात पुढाकार घेतला आहे, आपल्या महाराष्ट्राने पण घेतला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही इथं इंटेलिजंट वर्क्स मॅनेजमेंट सिस्टम यामध्ये जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणाऱ्या जे काही बांधकाम आहेत, बऱ्याचदा आमच्याकडे तक्रारी करतात, आपण बातमीदार आहात, आपण पत्रकार आहात, आपल्यालाही माहिती आहे की कधीकधी चुकीच्या गोष्टी घडतात आणि त्याच्यामुळे ह्या बांधकामाची माहिती एकाच डॅशबोर्डवर उपलब्ध झाली तर त्याचा फायदा सगळ्यांनाच होतो आणि त्यामधून अंदाजपत्रक, मोजमाप, वर्क ऑर्डर, बिलिंग अशा प्रकारची सोय त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे कधीकधी काम करून देखील कारण नसताना बिलं थांबायची ती आता तिथं तर थांबणार नाहीत। संचित प्रणालीमध्ये आपल्या पुणे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणारं सेवानिवृत्ती देण्याची जी सोय आहे, खूप तक्रारी असतात की बाबा ते सेवानिवृत्त होतात आणि नंतर सेवानिवृत्त झाल्यावर 2-3 महिने, 4 महिने, 5 महिने हेलपाटे घालावे लागतात। तो सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी ज्याच्याबरोबर काम केलेलं असतं ते पण त्याला इतकं काही आपलेपणाची वागणूक देत नाही, असा अनुभव काहींना आलेला आहे आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की बाबा 30 जूनला तो सेवानिवृत्त होणार आहे, तो 31 मेला सेवानिवृत्त होणार आहे। तारखा तर 58 वर्षाच्या असतातच आपल्याकडं, 60 वर्षावाल्यांच्या पण असतात आणि 58 वर्षाच्या रिटायर होणाऱ्यावाल्यांच्या पण तारखा असतात सेवानिवृत्तीच्या आणि त्यांच्याबरोबर त्यांचा भविष्य निर्वाह निधी, अनामत लेखांकन आणि परतावा प्रणाली, वैद्यकीय प्रतिपूर्ती व्यवस्थापन प्रणाली आणि गटविमा योजना यांची देखील सोय ह्यामध्ये करण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेच्या CEO आणि त्यांच्या सगळ्या टीमनी घेतला। त्याची पण आज मी उद्घाटन केलं। आता इथून पुढं आपल्या पुणे जिल्हा परिषदेमध्ये रिटायर ज्या दिवशी होईल त्याच दिवशी त्याला त्याचे सगळे पैसे मिळतील। एखादा दिवस पुढं परंतु साधारण त्याच दिवशी द्यायचा ह्याच्यामध्ये आम्ही नियोजन केलेलं आहे। ग्रामपंचायतीची डिजिटल झेप यामध्ये ग्रामपंचायतीमधील मालमत्ताधारकांना QR कोडद्वारे ग्रामपंचायत कर भरण्याची सोय केलेली आहे। काय आहे, काही आमचे कर्मचारी, काही लोक व्यवसायाच्या वगैरेच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं बाहेर असतात आणि त्यांना त्यांच्या गावाकडचा कर भरणं सोपं जावं म्हणून ही व्यवस्था केलेली आहे। तो मुंबईत असो, पुण्यात असो आणि गावाकडच्या त्याच्या घराचा कर त्याला भरायचा आहे, त्यावेळेस त्या QR कोडच्याद्वारे तो त्याच्या मूळ जे गाव आहे, जे मूळ ग्रामपंचायत आहे तिथं त्याचं घर आहे, त्याचा कर तो भरू शकणार आहे। त्याचबरोबर जिल्हा परिषदेमध्ये WhatsApp चॅटबोट तयार करण्यात आलेला आहे आणि त्यात नागरिकांना जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेचे उपक्रम, जिल्हा परिषदेचे बाबतची पण माहिती आणि जिल्हा परिषदेच्या उपक्रमाबद्दलची माहिती, योजनांची याबद्दल तात्काळ माहिती उपलब्ध करून देण्याच्या करता आपण WhatsApp चॅटबोट तयार केलेला आहे। त्याचबरोबर फील्ड व्हिजिट ॲप यामध्ये जिल्हा परिषदेचे आमचे अधिकारी आणि तालुका स्तरावरील स्थानिक पातळीवर दिलेल्या भेटी आता इथं CEO जिल्हा परिषद गजानन पाटलांनी दर आठवड्याला त्या अधिकाऱ्यांनी 2 ठिकाणी तरी 2 दिवस भेटी द्यायच्या अशा पद्धतीचं एक आदेश काढलेला आहे आणि तो जिल्हा परिषदेला भेटी द्यायला जाईल, व्हिजिट करायला जाईल, त्यावेळेस त्यांनी स्थानिक पातळीवर दिलेल्या भेटीची माहिती एकाच ठिकाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे
आणि त्या कामामध्ये सुधारणा म्हणजे खरोखरीच तो जातोय का, काय त्यांनी त्या व्हिजिट केली, त्याचेही फोटो वगैरे त्याच्यातनं सगळे येणार आहेत. आणि आमच्या अधिकाऱ्यांच्या व्हिजिट वेगवेगळ्या भागात 13 तालुक्यामध्ये वाढणार आहेत आणि त्याचा फायदा कामाचा दर्जा सुधारण्याच्या करता देखील होणार आहे. अंगणवाडी सेविका मदतनीस भरतीसाठी देखील सखी सहेली ॲप ही आपण तयार केलेली आहे. ती पण त्याचंही उद्घाटन आज मी इथं केलेलं आहे. त्याचाही फायदा माझ्या लाडक्या बहिणींना निश्चितपणे होणार आहे. पुणे जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या किंवा राज्य सरकार किंवा केंद्र सरकार शासनाचे जे बांधकाम, शिक्षण, आरोग्य विभागाच्या विविध योजना, जसं की आता घरकुलाला तुम्हाला माहिती आहे शिवराज सिंग चौहान साहेबांनी आपल्याला 3 कोटीमधली देशातली 30 लाख घरं आपल्या महाराष्ट्राला देण्याचा निर्णय घेतला आणि तशा प्रकारचं पत्रक पण दिलं. 20 लाख घरांचं काम पण सुरू आहे. तर ते घरकुल योजना, जलजीवन मिशन, प्रगतिशील ड्रोन शेती, लखपती दिदी, सामुदायिक बायोगॅस याचा मी आज आढावा घेतला आणि त्यांना सांगितलं की हे घेत असताना साधारण आपले ग्रामीण भागात 10 विधानसभा मतदारसंघ आहे. त्या 10 विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही जर 10 देणार असाल तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 1-1 द्या, 20 देणार असेल तर 2-2 द्या. अशा पद्धतीनं सगळीकडं समतोल विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मी पण तशा सूचना त्यांना दिलेल्या आहेत आणि ह्याचा फायदा केंद्राच्या आणि राज्याच्या योजनांचा आमच्या बंधू भगिनींना चांगल्या प्रकारे होणार आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत राबवण्यात येणारे मॉडेल स्कूल आणि मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र ह्या मोठा कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यातल्याच वेगवेगळ्या जिल्ह्यात हातामध्ये घेतला जातो आहे. तर हा कार्यक्रम आत्ता कलेक्टर आहेत त्यांनी सांगली जिल्ह्यात चांगला राबवला होता, नंतर त्यांनी सातारा जिल्ह्यात राबवला होता, आता ते पुणे जिल्ह्यात आलेले आहेत. आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेचे आणि जिल्हाधिकारी ह्या दोघांना सांगितलं की ह्या कामाच्या करता मी DPDCमधनं काही निधी द्यायला तयार आहे. मी माझ्या DPDCच्या लोकप्रतिनिधींना पण त्याच्यात विश्वासात घेतलेला आहे आणि तो कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेऊन चांगल्या पद्धतीनं आपण मॉडेल स्कूल आणि मॉडेल प्राथमिक केंद्र हे ह्याचा कार्यक्रम राबवतो आहे. त्याचाही आढावा मी घेतला आणि ह्या सगळ्या गोष्टी आज इथं घडलेल्या आहेत. CSRमधनं देखील काही आता जिल्हा परिषदेचा एक CSRचा कार्यक्रम आहे. तो किती वाजता आहे? संध्याकाळी 5 वाजता. तो विभागीय कार्यालयामध्ये आहे. त्याच्यामध्ये देखील आमचे गजानन पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. अशा प्रकारे त्यांना आता इथली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची जबाबदारी दिल्यानंतर ज्या अपेक्षेने मी ती जबाबदारी त्यांच्यावर दिली, सरकारने दिली, मुख्यमंत्र्यांनी दिली, त्या पद्धतीनं त्यांचं कामकाज चाललेलं आहे. आपल्याला पण जर बारकाईनं बघितलं तर बदल दिसलेला असेल आणि त्या पद्धतीनं तुम्ही ते शोधा की बदल दिसतोय नाही दिसतोय, बाकीचंच कुठलं तरी शोधत बसू नका. त्याच्या आधी माझं होते सरदारजी तुगा त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं होणार आहेत आणि अजूनही ह्याच्यात आमच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये फिरत असताना अनुभव त्याही बाबीचा घेऊन आणि काही कामं असतात ती पण लवकरात लवकर. आज समजा उदाहरणार्थ अंगणवाडीला 11 लाख रुपये दिले जातात पण अंगणवाडी 15 लाखाशिवाय होत नाही. मी आजच्या आज अनुप कुमार यादवांना फोन करून सांगितलं, महिला बालविकासच्या सचिवांना, तुम्ही प्रस्ताव तयार करा. तो प्रस्ताव ACS फायनान्स OP गुप्तांना पाठवा. OPंना पण सांगितलं तो प्रस्ताव आल्याला त्याला मान्यता द्या. कारण जर चांगली अंगणवाडी बांधायला 15 लाख रुपये लागतात आणि आम्ही 11 लाख रुपये दिले तर मग तो दर्जा चांगला राहत नाही. अशा ज्या काही गोष्टी आढावा घेताना लक्षात येतात त्याच्यात ताबडतोब अंमलबजावणी करणं हे आम्हा लोकांचं काम आहे. त्याच्यामुळे तेही आम्ही केलं. आणि गणेश नाईक साहेब आपले वन विभागाचे मंत्री आहेत. तुम्ही काल माझं भाषण ऐकलं असेल, प्रेस ऐकली असेल. त्याच्यात मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर आम्ही निर्णय घेतला आहे. कालच जागतिक पर्यावरण दिन होता. झाडं मोठ्या प्रमाणावर लागली पाहिजे, ऑक्सिजन वाढला पाहिजे, CO2 कमी झाला पाहिजे, आता हे प्रदूषण कमी झालं पाहिजे. हे सगळं करण्याच्या करता पुढच्या वर्षीपासून आम्ही 25 कोटी वृक्षारोपण दरवर्षी करायचा कार्यक्रम हातामध्ये घेतो आहे. यंदा आमच्याकडे तेवढी रोपाची उपलब्धता नसल्यामुळं
यंदा आम्ही 10 कोटीच घेतलेला आहे. मात्र यंदा आम्ही आता पुढच्या वर्षी रोपांची उपलब्धता, मला तर मुख्यमंत्री काल म्हणले, ते आज गडचिरोली जिल्ह्यात आहे, ते म्हणले गडचिरोली जिल्ह्यामध्ये मी 1 कोटी झाडं लावायचा कार्यक्रम हातामध्ये घेणार आहे. अशा पद्धतीनं राहिलेल्या म्हणजे एकंदरीत 5 वर्षामध्ये पहिल्या वर्षी 10 कोटी आणि नंतर 25 कोटी असा साधारण 100 कोटी 110 कोटीचा कार्यक्रम आम्ही ह्या 5 वर्षात राबवायचं ठरवलेलं आहे. आमचे सुधीर मुनगंटीवार साहेब असताना पण त्यांनी अशाच पद्धतीचा काही कोटी झाडं लावायचा कार्यक्रम, एकदा 33 कोटी एकदा 50 कोटी असा तो राबवलेला होता. ह्या पद्धतीनं आम्ही त्या बाबतीत पुढे जातो. आणि फॉरेस्टच्या जमिनी काही बॅरन लँड आहेत, तिथं काही झाडच येऊ शकत नाही पाणी नसल्यामुळं. त्याकरता आपण ती जमीन सोलर पॅनल उभ्या करण्याच्या करता द्यावी असे माझं आणि गणेश नाईक साहेबांचं बोलणं झालं. तर ते म्हणले की हरकत नाही, त्याच्यातून अपारंपरिक ऊर्जा आपल्याला मिळेल आणि जमीन तशीच पडून राहण्याच्या पेक्षा वापरात पण येईल. त्याहीबद्दलचं ते आता निर्णय घेतात, त्याची पण अंमलबजावणी होईल. तसंच सकाळी मी शिक्षण आयुक्त आणि शिक्षण संचालक यांना बोलून घेतलं होतं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मोठ्या प्रमाणावर 10वीचा निकाल लागलेला आहे. जवळपास 14 लाख विद्यार्थिनींना ॲडमिशनचा प्रश्न प्रवेशाचा आहे. त्याच्यातल्या 14 का 15 लाख मला वाटतं, त्याच्यातले जवळपास 13 लाखच्या मुलींच्या ॲडमिशन होत आलेले आहेत. त्याच्यात अजून ऑनलाईनने केल्यामुळं कधी कुठं ग्रामीण भागात अडचण येते, म्हणून दादाजी भुसे माझं बोलणं पण झालं. तर त्याच्यात काही बाबतीमध्ये आपल्याला कसा मार्ग काढायचा, तर दादाजी म्हणले की मी आत्ता मालेगाव नाशिक परिसरात आहे, तुम्ही म्हणताय तसं मंत्रालयामध्ये गेल्यानंतर मी पण संबंधितांशी चर्चा करून पालकांचं विद्यार्थिनींचं नुकसान होणार नाही त्याबद्दलची पण काळजी आमचं महायुतीचं सरकार, आमचं शिक्षण विभाग त्या बाबतीमध्ये घेईल. याबद्दल आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्टेटमेंट केलेलं तुझ्या ऐकण्यात आलं नाही का? एक मिनिट. राज्याच्या प्रमुख ज्यावेळेस स्टेटमेंट करतात ते अंतिम उत्तर त्या बाबतीतलं असतं. कारण नसताना काही जण याची चर्चा चुकीच्या पद्धतीनं करतात. आम्ही प्रचंड बहुमताने जनतेने आम्हाला निवडून दिलेले आहे. ह्या कुठल्या घटकावर अन्याय करण्याच्या करता नाही, न्याय देण्याच्या करता. उलट यंदाच्या अर्थसंकल्पात मी तुम्हाला आकडेवारीनं सिद्ध करून देईन की गेल्या वर्षी माझ्या सामाजिक न्याय विभागाला आणि आमच्या आदिवासी विकास विभागाला जो काही निधी दिलेला होता त्याच्यात 39 ते 41% आपण वाढ केली आणि अधिकचा निधी तिथं दिलेला आहे. त्या संदर्भात माझं एवढंच आव्हान मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकाऱ्यांना आहे. दर आठवड्याला आपण मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट घेत असतो. मुख्यमंत्री सगळे हजर असतात. हे जे काही प्रश्न असतात हे जर त्या व्यासपीठावर उपलब्ध केले तर ते प्रश्न मग तिथं एकनाथराव शिंदे असतात, स्वतः प्रमुख देवेंद्रजी असतात, अजित पवार असतात, ज्यांना प्रश्न उपस्थित करायचे ते पण सगळे तिथं असतात. तर कारण नसताना गैरसमज होणार नाही. काही जण बोलून जातात, परंतु त्याच्यात हे निर्णय होतात हे पूर्ण मंत्रिमंडळ घेत असतं. त्याला मंत्रिमंडळाची मान्यता असते, त्याला विधिमंडळाची मान्यता असते, त्याला दोन्ही सभागृहाची म्हणजे विधानसभा विधान परिषद अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी चालत असतात. त्याच्यामुळं कधी आम्ही आज ज्यावेळेस शिवराज्याभिषेकाचा दिवस साजरा करतोय त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण केलं त्यावेळेस 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन राज्य स्थापन केलं, निर्मिती केली, सगळ्यांना बरोबर घेऊन गेले. त्याच विचारधारेने राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या महाविभूतींच्या
विचारानेच आम्ही पुढं चाललेलो आहे. त्याच्यामुळं असं कदापिही आमच्या महायुतीच्या सरकारच्या वतीनं माध्यमातनं असं कुठल्या घटकावर अन्याय होणार नाही. अरे मी सांगितलं ना, अरे हे सगळंच तर ती तक्रार मुख्यमंत्री आमच्या सगळ्यांच्या देखत करायची. म्हणजे मग ती तक्रार केली का नाही ह्याच्यात काय होतं, काहींना बातम्या द्यायला विषय नसतात. मग अशी बातमी आली की मग विषय मिळतो आणि मग बातम्या सुरू होतात. पण आम्ही एकोप्याने कारभार करतो. त्याच्यामध्ये कुठं भांड्याला भांडं लागत असेल तर आपण त्याच्यातनं मार्ग काढू. पण कारण नसताना गैरसमज निर्माण करून समाजामध्ये, कार्यकर्त्यांच्यामध्ये, नागरिकांच्यामध्ये, पत्रकार मित्रांच्यामध्ये कुठल्या गोष्टीला वाव देऊ नये. बीड जिल्ह्यामध्ये निधी कमी असल्यामुळे आमदारांना घर भाडं जे आहे ते मिळालं नाही म्हणून नाराजी आहे आमदारांची. नाही रे, बीड जिल्ह्यामध्ये तुला कोणी सांगितलं? कुठं सांगितलं? अरे संजय शिरसाट मी मगाशी उत्तर दिलं. तुला कळत नाही का रे? एक उत्तर दिलं. तो आमदार म्हणले, संजय शिरसाट आमदार नाही, ते मंत्री आहेत, ते छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री. जिथं जे चुकीचं चाललेलं असेल, उद्या बीड असू दे, पुणे असू दे, महाराष्ट्र असू दे, तू देखील काही चुकीचं केलं तर ॲक्शन घेतली जाईल, कारवाई केली जाईल. त्याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्या संदर्भातले निर्णय घेतले जातात. आम्ही ठाकरेंचं कौतुक करतायत की एकत्र आले तर आम्ही गोड. तुला काय वाईट वाटतं? त्यांनी कौतुक केलेलं तुमचं काय? अरे हो का, ज्यांच्या सद्विवेक बुद्धीला सोडून ज्यांना योग्य काही करावं असं वाटतं ते त्यांनी करावं. तो त्यांना अधिकार दिलाय. तुला कसं बातमी दाखवण्याचा अधिकार दिलाय ना, कुठली बातमी दाखवायची, कशी, तशा पद्धतीनं त्यांना जे वाटतं ते बोलून तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांना मी कसं काय उत्तर? दादा अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हाके ज्या पद्धतीने मला त्या गोष्टीशी लक्षच बोलायचं. मला ते जे काही संभाषण झालेलं आहे ते अजिबात आवडलेलं नाही. इतकी आपल्याला महाराष्ट्राच्या जो यशवंतराव चव्हाण साहेबांना पण मी आता नतमस्तक, म्हणजे त्यांच्या पुढे नतमस्तक झालो, त्यांना पुष्पहार पुतळ्याला अर्पण केला. सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण कसं असलं पाहिजे, सुसंस्कृतपणा कसा असला पाहिजे, प्रत्येकाने काय वाक्य बोललं पाहिजे, कशा पद्धतीनं बोललं पाहिजे, हे प्रत्येकाला तारतम्य असलं पाहिजे. काही विकृती असती त्या विकृतीला फार महत्त्व देण्याचं कारण नाही. पुणे पोलिसातील काही एकेकाने विचारा नाही तर पुणे पोलिसातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरती आरोप होताना दिसत आहेत. मग ते तत्कालीन पोलीस अधिकारी आहेत, काही विद्यमान पोलीस अधिकारी आहेत, आरोप होताना दिसले. त्या आरोपात तथ्य, एक मिनिट, त्या आरोपात तथ्य असेल तर आमच्या राज्याचं गृह विभाग आणि ते त्यांची जी ज्यांच्यावर जबाबदारी ते देवेंद्रजी फडणवीस साहेब योग्य ती कारवाई करते. दादा तुमचा वर्धापन दिन आहे 10 जूनला, तिकडं तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आहे, ते पण 26वाच वर्धापन दिन मानतायत. दोघं म्हणजे राष्ट्रवादीची स्थापना 10 जून 1999ला झाली. त्याच्यामुळं दोघांचाही वर्धापन दिन 26 तारखेला 26वाच येणार ना. नाही असं हे उगीच कुठले तरी वाद काढू नको. मी काही त्याला उत्तर देणार नाही. त्यांनाही करण्याचा अधिकार, वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार आहे आणि मलाही वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार आहे. मनसे आणि शिवसेना एकत्र आले, एकत्र येणं गरजेचं आहे महाराष्ट्राच्या. त्यांचा हे का, राज ठाकरे साहेब मनसेचे प्रमुख आहेत ना, उद्धव ठाकरे साहेब उभाटाचे प्रमुख आहेत ना, इंजन आणि मशाल या दोघांच्या प्रमुखांनी काय निर्णय घ्यायचा त्यांचा अधिकार आहे. तू नीट चर्चा करून काय उपयोग आहे? दोन्ही त्या संदर्भात ती दोघं निर्णय घेतील ना, तुला काय पोहोचत? अरे बाबा, त्याच्या संदर्भात निर्णय त्या पक्षाचे नेते घेतील ना. एक मिनिट, मी तुम्हाला खरंच सांगतो पत्रकार मित्रांनो, अलीकडे तुम्हाला
TRP वाढवणारे विषय त्या ठिकाणी मिळत नाही, म्हणून तुम्ही आम्हाला मग थांबवता आणि आणखी पुढे घेता आणि काहीतरी प्रश्न नाही, राज विचारता. ठाकरे म्हणाले की राष्ट्रवादी संपवण्याचा प्रयत्न केला जातोय. हे बाबा, राष्ट्रवादी संपवण्याचा एक प्रयत्न मिनिट. केला जातोय, ठाकरे संपवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला त्यांना जे काय वाटतं ते त्यांनी म्हणलं, तो त्यांचा अधिकार आहे ना. मी म्हटलंय का तसं? दादा, महाराष्ट्रात 2 ब्रँड आहे असं म्हणलं जातं, ठाकरे ब्रँड आणि पवार पवार बँड. ब्रँड. हे संपवण्याचं काम केलं ब्रँड जातंय. कधीच संपणार नाही ते अरे राज्यातले. बाबा, तिसरा ब्रँड तुला माहिती नाही, तुझा तिसरा ब्रँड आहे. दादा, ईडीचे छापे आहेत. मुंबईमध्ये ईडीचे छापे, कोच्चीमध्ये. अरे बाबा, एक मिनिट थांबा. त्याच्यात आदित्य ठाकरे ज्या एजन्सी निर्माण केलेल्या आहेत, ज्यांना स्वायत्तता दिलेली आहे, ज्यांना चौकशी करण्याचे अधिकार दिलेले आहेत, उद्याच्याला इन्कम टॅक्सवाले असतील, EOW वाले असतील, ACB वाले असतील, ED वाले असतील, CID वाले असतील, CBI वाले असतील, ह्यांना जो अधिकार दिलेला आहे त्या पद्धतीने होणार ना. जर त्याच्यामध्ये काही चुकीचं घडलेलं असेल तर पुढच्या ॲक्शन होतील. चुकीचं घडलेलं नसेल तर ते सगळी त्याची तपासणी करतील आणि सोडून देतील. दादा, स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी 200 कोटींचा निधी घोषित केलेला होता तुमच्या सरकारने, तो मिळालेला नाही, त्यामुळे निविदा रद्द झालेल्या आहेत. त्यामुळे यंदाचा पावसाळा सुद्धा मला हे बघ, सगळं काही माझ्या डोक्यात कॉम्प्युटरसारखं नाही आहे. हा विषय तू नवीन काढलेला आहे, पालकमंत्री त्याच्यामध्ये माहिती घेऊन तुला उत्तर देतो. पालकमंत्री म्हणून माहिती घेऊन, पत्रकार म्हणून तुला उत्तर देईल. दादा, स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या संदर्भात कोर्टात माहिती देणं, 4 आठवड्यात प्रभाग रचना किंवा या संदर्भातली माहिती देणं दिलं गेलं. तो न्यायालयाचा अधिकार आहे. न्यायालयाने आम्हाला विचारलेलं आहे. आम्ही न्यायालयाला तशा पद्धतीनं जे काही करणार आहोत किंवा त्यांच्या ज्या काही सूचना त्या पद्धतीनं त्यांना सांगू. ते त्यांनी सांगितलेल्या काळातच होण्यासारखं असेल तर ते आम्हाला करावंच लागेल, आणि ते तेवढ्या कमी काळात शक्यच नसेल तर तसं आम्हाला लक्षात आणून द्यावं लागेल. तर ते आम्ही देऊ, काळजी करू. अमिताभ गुप्तांनी त्यांच्या काळामध्ये जास्त शस्त्र परवाने जे आहेत ते दिलेले, त्याचे 550 शस्त्र परवाने दिले आणि सगळ्यांची चौकशी सुरू आहे. मी बीड जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं परवानगी काय काय दिलेले त्याचा आढावा घेतोय. त्याच्यातले बरेचसे शस्त्र परवाने देण्याच्या योग्यतेचे नव्हते, ते आम्ही रद्द केलेले आहेत. तसं मी पुण्यात दोन्ही CPंना आणि SPंना पण सांगितलेले, त्याचा फेर आढावा घ्या. जसं परवा तुमच्या एका पाहणीत आलं की एक इथं नाकारलं, पण सतेज पाटील राज्यमंत्री असताना त्यांनी ते ओव्हररूल केलं. त्यांना तो ओव्हररूल करण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी ते दिलं. अशा प्रकारे जे काही घटना घडल्यात त्याचा आपण फेर आढावा घेऊ आणि त्याच्यात एखाद्या काही लोकांना द्यायला नको असताना दिलं गेलं तर ते रद्द करू. युवा सेनेचा पदाधिकारी त्यांनी स्वतःवर गोळीबार करून घेतला, शस्त्र परवाना बनाव केला, शस्त्र परवाना. अरे ते चौकशी करते ना पोलीस. आता मला माहिती आहे, मी त्याला विचारू का रे बाबा तू बनाव केला. त्या संदर्भामध्ये पोलीस यंत्रणा चौकशीचं काम करेल आणि त्या चौकशीमध्ये जे काही तथ्य पुढे येईल आणि जे काही चुकीचं घडलं असेल तशी कारवाई होईल. पुणे महानगरपालिकेत मोठा भाऊ कोण? मोठा भाऊ कोण पुणे महानगरपालिकेत? कोणी विचारलं? जागा किती लागणार? कोणी विचारलं मोठा भाऊ छोटा भाऊ? नाही, ते 105 म्हणतात आणि 105 वर आम्ही ठाम आहे. हो का? आकडेवारीनुसार जागेवर प्रत्येकाला, सर्व पक्षांना सगळ्या जागा लढण्याचा अधिकार आहे. प्रत्येक तसं मांडूही शकतं. ज्यावेळेस निवडणुकाचं ॲक्च्युली फॉर्म भरण्याची वेळ येईल त्यावेळेस आम्ही महायुती म्हणून तिघही पक्षांचे प्रमुख एकत्र बसू. रामदास आठवलेजी आणि इतर आमचे सहकारी आहेत त्यांनाही त्याच्यात विश्वासात घेऊन तो निर्णय आमचा आम्ही घेऊ. त्यावेळेस सांगू. आत्ता काही इतकी घाई करण्याचं कारण नाही. पण आता प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं पक्ष संघटना वाढवण्याच्या करता, सभासद नोंदणीच्या करता काम करतायत आणि तो काम करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, मुभा आहे. शेतकरी नुकसान भरपाई आता एप्रिलची अजून मिळाली नाही. कुठल्या एप्रिलची? मे मध्ये पण जे नुकसान झालं मी परवाच्याच कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या. जसे पंचनामे होऊन प्रस्ताव त्या तालुक्यातनं जिल्ह्यातनं विभागीय आयुक्तालयात आणि तिथून मंत्रालयात येतील तसे आम्ही मान्यता देतोय. बऱ्याचशा ठिकाणी पशुधन जे काही दगावलं त्यांचे चेक गेलेले आहेत, त्यांच्या अकाउंटला गेलेले आहेत. वाटल्यास
नंबर पाहिजे असतील तर ते मी देऊ शकतो. धन्यवाद. थँक्यू.